जनकल्याण हॉस्पिटलमध्ये हाऊसकीपिंगची वेकेन्सी आहे। संपर्क 9987432524। आर्य ग्लोबल ग्रुप ग्लोबल वेलनेस डे साजरा। डॉक्टर नीलम आणि भरत मलिक यांच्या अध्यक्षतेखाली आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूल आपल्या सभोवतालच्या सर्वांगीण कल्याणासाठी नियमितपणे असे उपक्रम घेतले जातात। प्रख्यात मानसोपचार तज्ञ डॉक्टर हरीश शेट्टी यांची पालकत्वावर चर्चा आयोजित केली गेली। प्रख्यात मानसोपचार तज्ञ आणि मानसिक आरोग्य व्यावसायिक डॉक्टर हरीश शेट्टी यांनी प्रभावी पालकत्वावर आर्य ग्लोबल ग्रुप ऑफ स्कूलच्या पालकांचे संवादात्मक सत्र आयोजित केले। आपल्या विचार प्रवर्तक आणि विनोदी आशयाच्या माध्यमातून डॉक्टर शेट्टी यांनी नव्या युगातील पालकांची भाषा बोलून आजच्या पालकांच्या चिंता मांडल्या। जास्त स्क्रीन वेळ, अस्वास्थ्यकर अन्न सवयी, एकटेपणा, विभक्त कुटुंबे यासारख्या समस्यांना स्पर्श केला गेला। डॉक्टर शेट्टी यांनी लवचिकता, नातेसंबंध दुरुस्ती आणि निर्णय घेण्यात त्यांचा सहभाग कसा असावा याबद्दल सांगितले। पालकांसाठी त्यांनी एक खंबीर पालक कसे असू शकतात आणि तरीही घरात निरोगी वातावरण कसे तयार केले जाऊ शकते हे झोपतो ना तो तुमचा नवरा कसे करून मॅनेज करत पुढे जायचं। मुलासमोर भांडायचं नाही। आणखीन एक सांगतो, सगळ्या ताई माई अक्काने एक वाईट सवय हिंदुस्थानामध्ये, बाप नसताना बापाला शिव्या द्यायचा। तुझा बाबा काय करतो रे, मी तुला अख्खा दिवस सांभाळतो, जेवण बनवतो, तो केव्हा येतो माहितीये का? ओ पैसे कमवायला जातो, दारू प्यायला नाही। डोंट अब्यूज द फादर इन फ्रंट ऑफ द चिल्ड्रन. Tomorrow they will not respect either. And all the husbands here, remember, if your mother is a housewife, she is working twice as much as you. And if she is a working lady, she is working thrice as much as you. तो सुबह उठ के उनका पैर छुओ, बायको मला सांभाळून घे, असं केलं पाहिजे। खरी अशीच अवस्था आहे। हे मला बघा ना, खुन्नसनी बघतो तो केलं पाहिजे, वाकलं पाहिजे, थोडा कमरेला पण चांगला एक्सरसाइज मिळतो। ऑफिसमध्ये कुर्सीत बसून काय होणार। सो माय डियर फ्रेंड्स, जब नया स्कूल में जाते हैं तो उनका ग्रुप सेट होता है और वो ग्रुप के अंदर उनका घुसना बड़ा मुश्किल होता है। बट व्हाट आई हैव फाउंड इज, आपके बच्चे में कुछ चीज है तो अचानक उसको ग्रुप के अंदर लेते हैं। ये एक मैंने देखा है। I learned it from government servants, especially IAS, IPS and judges. Second is that माँ होशियार हुआ तो ग्रुप बनता है। क्या करने का? स्कूल के बाहर लटकते रहने का। जब स्टार्ट होता है छोटे हंसते रहने का। काफी औरत लोग एक दूसरे का पूछताछ करते हैं ना, काफी इंक्विजिटिव होते, तुम कौन है, कहाँ से आया, तुम्हारे पति क्या करता है, तुम्हारे जेवर कितने हैं। आपने और माताओं की दोस्ती की और अपने बच्चे को लाचार न बताते हुए ऐसे चीज बताना जिसका उसका गुण अच्छा है। नया बच्चों को एक्लिमेटाइज होने के लिए वो उनका साथ दे। जैसे अमेरिका में गए हिंदुस्तानी बच्चा तो एसोसिएशन होते हैं, वो हेल्प देम टू एक्लिमेटाइज, ये भी काम होता है। नंबर 4, यदि आपका बच्चा स्पोर्ट्स खेलता है या कुछ अलग चीज करता है तो आपके स्कूल को बताना चाहिए उसको एक चांस दो। तो ऐसे करते बट देयर इज अनदर साइड टू दैट एंड दैट साइड इज ब्यूटीफुल। जो बच्चे बैग पैक रखते हैं शहर बदलने के लिए, मारवाड़ी लोग सबसे एक्सपर्ट, दे कैन अडेप्ट टू एनी एनवायरनमेंट। फट करके जाते हैं बेंगलुरु, नया बिजनेस खोलते हैं। जो बच्चे अडेप्ट होते हैं अलग अलग एनवायरनमेंट में, दे बिकम इंटेलेक्चुअली वेरी वर्सटाइल। Their ability to mix with different people are fantastic, and some of these kids become global citizens much before they finish the 10th, especially army kids. तो ऐसे अलग, तो लाचारी मत दिखाना, क्रिएटिवली आंटी लोगों को बुलाना जब अंकल लोग एब्सेंट है तब, या तो बेकार का वो अलग एंगल चलता है। अंकल लोग हंसते देखो। नंबर 3, अच्छे से पेश आना, बच्चे को अच्छे गुण का उपयोग करना, और ऑलवेज व्हेन यू इनवाइट योर किड्स फॉर बर्थडे, बुलाते रहना। बच्चों को जितना खिलाएंगे उतना औरों के साथ दोस्ती बढ़ती है। MBBS में भी हमारा यही है, जो HOD होता है, हेड ऑफ डिपार्टमेंट, RMO उसको खाना खिलाते हैं ना, वो RMO सबसे अच्छा काम करता है। यहाँ कोई है डॉक्टर्स है?
तू छुपा है कहाँ, मैं तड़पता यहाँ. As a doctor, you'll understand. या कार्यक्रमाला डॉक्टर इंदुराणी जाखड, IAS आयुक्त आणि प्रशासक KDMC या देखील उपस्थित होत्या. आर्य ग्लोबल समूहाकडे इन हाऊस समुपदेशकांचं एक पॅनल आहे आणि ते मानसिक आरोग्याला गांभीर्याने घेतात. प्रोजेक्ट मानवतावादी सेवा आणि मूल्य शिक्षण यासारखे सकारात्मक शालेय वातावरण सुनिश्चित करण्यासाठी ते शाळेत नियमितपणे अनेक उपक्रम राबवतात, जे मानसिक आणि भावनिक कल्याण, आत्मशोध, सर्वसमावेशक वातावरण आणि सहानुभूतीपूर्ण व्यक्ती निर्माण करण्यास मदत करतात. आर्य गुरुकुल नांदिवली, अंबरनाथ आणि सेंट मेरी हायस्कूल कल्याणच्या समुपदेशकांनी त्यांच्या विद्यार्थ्यांच्या भावनिक आणि मानसिक आरोग्यामध्ये शाळेची भूमिका आणि शालेय स्तरावर समुपदेशन प्रक्रिया कशी कार्य करते याबद्दल थोडक्यात माहिती दिली. त्यांच्यापैकी प्रत्येकाने अलीकडच्या काळात समुपदेशन केलेल्या विद्यार्थ्यांचे केस स्टडी देखील शेअर केले. क्रीडा विभागाने देखील सांगितले की ते कसे सक्रियपणे खेळांच्या माध्यमातून मुलांच्या आरोग्याच्या एकूण संतुलनास प्रोत्साहन देतात. तसेच त्यांनी वेगळ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी मार्ग उघडून सर्वसमावेशकतेला प्रोत्साहन दिले. लर्निंग डिसॅबिलिटीबद्दल बोलताना डॉक्टर शेट्टी म्हणाले, लर्निंग डिसॅबिलिटी हा प्रचलित परीक्षा पद्धतीचा प्रश्न आहे, मुलाचा नाही. डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी व्यक्त केले की पालकांना अशा अभ्यासपूर्ण संभाषणांचा कसा फायदा होऊ शकतो, कारण ही प्रत्येक पालक आणि प्रत्येक घरातील समस्या आहे. जागतिक आरोग्य दिनाचे निमित्त म्हणजे इकोसिस्टीम तयार करण्याचे स्मरणपत्र आहे, जिथे एखाद्याला मानसिक आरोग्याच्या समस्यांबद्दल उघड करणे सुशिक्षित वाटते, जिथे भावनिक गोंधळातून जाण्याचा कोणताही निर्णय किंवा कलंक नाही, जिथे आवाज ऐकला जातो आणि तिथे सर्वसमावेशकता केवळ एकच नाही, खोटी कल्पना पण वास्तव ठरते. From that day onwards till now, my child, my daughter has made us very proud. She is every year in annual day she takes part in dance. In Khel Mela she takes part in dance. So also Mr. Deepak sir has guided us for the sports activity, and now means she is very good in rifle shooting. Yeah. So, thank you. And I very much thankful to Radhamani madam, then Malik sir and Malik madam, and they had guided us very well, and they given us immense support. What special child should have and should. शरद शिंदे, आदिराज मीडिया, कल्याण.